अनेक कवी आणि कवयित्री इथे उपस्थित आहेत. आपण त्या सत्राला लगेचच सुरुवात करूयात. विजय यशवंत सातपुते या कार्यक्रमाची सूत्र हातात घेतो आहे. कविता म्हणजे पायसदान, कविता म्हणजे एक दुवा. कविता म्हणजे पायसदान, कविता म्हणजे एक दुवा. माणूस माणूस जावा जोडत, जगण्यासाठी मंत्र नवा. माणूस माणूस जावा जोडत, जगण्यासाठी मंत्र नवा. असं हे कवितेनं या हृदयीपासून ते त्या हृदयापर्यंत निर्माण केलेलं हे नाद संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. जे जे आपण असे ठावे, ते ते सकलांचे सांगावे. शहाणे करून सोडावे सकल जन. आज देशभक्ती आणि पर्यावरण हा विषय घेऊन संपन्न होणारं हे एक दिवसीय साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनात अनेक मान्यवरांची विचारपीठावर वर्णी लागलेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना आवर्जून दाद देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक मायबापांना सस्नेह विनम्र अभिवादन करतो. ज्येष्ठ कवी माननीय बाबा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार हे कवी संमेलन. सर्वप्रथम कविता सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे सीताराम नरके सर. सर्वांना नमस्कार. चौथे राष्ट्रस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन हे भारताचं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष. त्यानिमित्तानं माझी एक रचना सादर करतो. हुतात्म्यांचा वाटतो अभिमान. करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान. करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान. त्या हुतात्म्यांचा वाटतो आम्हाला अभिमान. त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान. त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. पारतंत्र्याच्या बेडीत होती भारत माता. नाही झुकू दिला वीरांनी कधी तिचा माथा. पारतंत्र्याच्या बेडीत होती भारत माता. नाही झुकू दिला वीरांनी कधी तिचा माथा. किती जणांनी त्यासाठी अर्पिले आपले प्राण. त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान. त्या शहीदांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. नरवीरांची भूमी सदैव लढण्यात तयार. मृत्यू समोर ठाकला तरीही नाही घेत माघार. नरवीरांची भूमी सदैव लढण्यात तयार. मृत्यू समोर ठाकला तरी नाही घेत माघार. या भूमीला शूरवीरांची नाही पडली वाण. त्या हुतात्म्यांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान. त्या शहीदांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. तर भारत मातेसाठी टाळ्या वाजवा. कित्येकांनी झेलली आपल्या छातीवर गोळी. नाहून निघाली रक्तात स्वातंत्र्याची होळी. कित्येकांनी झेलली आपल्या छातीवर गोळी. नाहून निघाली रक्तात स्वातंत्र्याची होळी. नाही ढळू दिला कधी
या मातीचा स्वाभिमान, त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान, त्या शहीदांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम। शहीदांच्या या भूमीत येते सामर्थ्य उगून, दीपतात जगाचे डोळे हे सारे पाहून। शहीदांच्या या भूमीत येते सामर्थ्य उगून, दीपतात जगाचे डोळे हे सारे पाहून। स्वाभिमानाने डोलते इथे तिरंगा निशान, त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान, त्या शहीदांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम। शेवटच्या 4 ओळी। ऋण फेडूया भारत मातेचे, यारे तुम्ही आता विनम्र होऊन तिच्या चरणी टेकवूया माथा। ऋण फेडूया भारत मातेचे, यारे तुम्ही आता विनम्र होऊन तिच्या चरणी टेकवूया माथा। तिच्यासाठी देऊया प्राणाचेही बलिदान, त्या वीरांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान, त्या शहीदांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम। भारत माता की धन्यवाद। बहारदार झालेली आहे, परंतु सकाळपासून चालू असलेलं हे कवी संमेलन, या कवी संमेलनामध्ये वेळेची मर्यादा सर्व कवींनी लक्षात घ्यायची आहे। थोडासा वाईटपणा घेऊन नेहमीची सूचना सर्वांसाठी सांगतो, छोटीशी परंतु बहारदार दाद घेणारी रचना या कवी संमेलनात सादर करावी, जेणेकरून वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे। संक्रमणातील पर्वामधुनी रविकिरणाचा मंत्र खरा, या मित्रांनो या देशाचे तेजोमय भवितव्य करा, असा संदेश देणारी देशभक्तीपर गीतं कवींच्या कवनातून आपल्याला ऐकायला मिळतात। पुढच्या कवींना मी निमंत्रित करतोय। मनोज वराडे आहेत, मिलिंद व्यवहारे, सुवर्णाताई जाधव, सुवर्णा पवार, प्रज्ञा कल्याणकर, श्रीपाद कोंडे देशमुख। श्रीपाद कोंडे देशमुख सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। एक छोटी परंतु बहारदार रचना सादर करावी। नमस्कार मित्रांनो, पर्यावरण हीच राष्ट्रभक्ती ही संकल्पना घेऊन आपण उद्याच्या जगाकडे आशेनं पाहत आहोत, जनजागृती करत आहोत, पण अजूनही माणूस नावाच्या प्राण्याला भविष्यातील त्या भयान संकटाची जाणीव नीटशी झालेली दिसत नाही। अतिथी आलिया वृक्षापासी वंचनार्थून करी त्यासी, पत्र पुष्प फल फूळ छायसी मूळ छायसी त्वचा काष्ठाशी देत असे, असं सकाळीच आपल्या एका वक्त्यांनी सांगितलं, जे संत एकनाथ महाराजांचं मत होतं। झाड जसं आपल्याला प्रत्येक अवयव कुठली परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी देत राहतं, अशाच पद्धतीनं माणूस कधी झाडासाठी करतो का, हाच प्रश्न घेऊन ही कविता आपणासमोर सादर करतोय। कारण भरमसाठ प्रदूषण, झाडांना नष्ट करण्यामुळं प्रचंड पाणी टंचाई, तर कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, अशा प्रकारचे अनुभव आपण घेतो आहोत। अशाच प्रकारची अगतिकता मेटाकुटीला आलेला माणूस या शेल काव्य प्रकारातून आपणासमोर सादर करीत आहे। कारे मेघराया बरसत नाही, कारे मेघराया बरसत नाही, नाही येत दया तुझ कोणाचीही, असा पडत असे तुही घनघोर, असा पडत असे तुही घनघोर, घनघोर रान चिंब दिशा दाही। पण आज झाली वर्ष 4 नाही पीक हाती, झाली वर्ष 4 नाही पीक हाती, हाती होते तेही गेले उठाउठी। किती काळ आता
वाट तुझी पाहू पाहू कसे तडे लेकरांच्या ओठी. आता तरी दया येऊ दे की तुला, आता तरी दया येऊ दे की तुला. अरे तुला काय त्याचे जीव कालवला. बरसून जाय आल्या साली जरा, अरे बरसून जाय आल्या साली जरा. जरा कळ सोसू जरी जीव ताणावला. आलं माझ्या ध्यानी, आलं माझ्या ध्यानी काय चुकलं ते, आलं माझ्या ध्यानी काय चुकलं ते. त्याची आज आम्ही विसरीनो गेलो. जंगल तोडले ओढे बुजविले, जंगल तोडले ओढे बुजविले. बुजविले झरे डोंगर फोडले. पेट्रोल डिझेल अति वापरले, वापरले सारे धरतीचे दान. सांडपाणी सारे नदीत सोडले, सोडले ते गाव शहरात आले. निसर्गाची आम्ही विटंबना केली, निसर्गाची आम्ही विटंबना केली. केली नाही तमा भविष्याची, म्हणून कोपला तूही मेघराया. राया मज क्षमा करी आता. आता आली जाग कठीण भविष्य, आता आली जाग कठीण भविष्य. भविष्य उद्याचे काळे कुट्ट झाले. पर्यावरणाचे रक्षण करीन, पर्यावरणाचे रक्षण करीन. करीन ती सेवा झाडावेलींचीही. एक एक थेंब मुरवू मातीत, एक एक थेंब मुरवू मातीत. मातीत अंकुरे पिढ्यांचे ते बीज. मागतो मी क्षमा तुझी एक वेळ, मागतो मी क्षमा तुझी एक वेळ. एक वेळ पड लावी नवी झाड, एक वेळ पड लावी नवी झाड. धन्यवाद. या अगोदर रचना सादर ज्यांनी केली नरके सर, आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान चिन्ह अध्यक्षांच्या हस्ते स्वीकार कमी पडतंय. कवितेला स्फूर्तदार द्या आणि पुन्हा एकदा कवींना विनंती. स्नेह नमस्कार. ॲमेझॉनच्या जंगल याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल. विशेषतः पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांना ॲमेझॉनचं जंगल जेव्हा जळालं तेव्हा एक धक्का बसला होता आणि त्यावेळी सुचलेली ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे जंगल वाचलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी कधीतरी वाचनात आलं, काही दिवसांपूर्वी कधीतरी वाचनात आलं ॲमेझॉनचं जंगल जळालं किंवा कुणीतरी ते जाळलं. ॲमेझॉनचं जंगल जळालं किंवा कुणीतरी ते जाळलं. खरं तर जंगलांचं बहरणं माणसाला श्वास देऊन जातं. खरं तर जंगलांचं बहरणं माणसाला श्वास देऊन जातं. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्यांसाठी सुरेख अन्न साखळी गुंतवून जातं. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्यांसाठी सुरेख अन्न साखळी गुंतवून जातं. जंगलालाही असते स्वतःची परिभाषा, जंगलालाही असते स्वतःची परिभाषा. किडामुंगी पशुपक्षी यांची जगण्याची आशा. जंगल त्यांचा श्वास असतं, जंगल त्यांचा श्वास असतं. जरी असतं नुसतंच जंगल, जरी असतं नुसतंच जंगल तरी प्रत्येकाच्या जगण्यासाठी खास असतं. पण जेव्हा ते जळून खाक होतं, पण जेव्हा ते जळून खाक होतं तेव्हा नाही म्हणता येत हिशेब झालेल्या नुकसानीचा किंवा भविष्यातील भयसूचक चाहुलीचा. पण जेव्हा ते जळून खाक होतं तेव्हा नाही म्हणता येत हिशेब झालेल्या नुकसानीचा किंवा भविष्यातील भयसूचक चाहुलीचा. एकीकडे उद्ध्वस्त होत राहतं जंगल, एकीकडे उद्ध्वस्त होत राहतं जंगल. जणू काही अंधकारमय होत राहतं एकीकडे आपलंच प्राक्तन. जर वाचवायचं असेल हे जग तर जंगल वाचलं पाहिजे, तर जंगल वाचलं पाहिजे. धन्यवाद. परिभाषा असते. सुंदर विचार आपल्या कवितेतून काहींनी दिला. यानंतर मी आमंत्रित करतो आहे रोषाताई कर्वे. चित्र बालपणीचे. बालपणीचे चित्र ते मनी असे भरलेले. किती केल्या कविताही दशांगुळे उरलेले. समभुज त्रिकोणांचे निळे डोंगर साजिरे. कंसामध्ये हसे लाल बिंब सूर्याचे गोजिरे. नदीतील निळे पाणी दोन रेषांमध्ये वाहे. नाव इवलिशी त्यात हेलकावे घेतर आहे. नदीकाठी झोपडीच्या दारामध्ये उभी आई. अंगणात फुललेली सदा फुली आणि जाई. चिऊ काऊ संगे खेळे डेरेदार एक झाड. शिरी घेऊन शहाळी उंच उभा ताडमाड. थवे घेऊन उडती नभी चाराचे आकडे. चित्र घालते शब्दाला व्यक्त होण्याचे साकडे. रास होता ढासळला समतोल निसर्गाचा.
ऋतुचक्र बहकले रंग पालटे चित्राचा. वृक्ष संवर्धन करू, नद्या करू स्वच्छ शुद्ध, शांती देण्यात जगताला झाडाखाली दिसे बुद्ध. पर्यावरण जपूया घेऊन निसर्गाची आण, पर्यावरण जपूया घेऊन निसर्गाची आण. तुझ्या माझ्या कवितेला देऊ चित्रात लेवाण, तुझ्या माझ्या कवितेला देऊ चित्रात लेवाण. धन्यवाद. धन्यवाद रुचाताई. अध्यक्षांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वागताध्यक्ष जोगदण सरांना मी विनंती करतो, त्यांनी विचारमंचावर यायचं आहे. आदरणीय बबन जोगदण सर, कवींचा मनोबल वाढवण्यासाठी आपण विचारमंचावर यायचं आहे. बबन जोगदण सर, आपण विचारमंचावर यायचं आहे. यानंतर रामदास पुजारी यांना मी विनंती करतो. रामदास पुजारी सर आपली रचना सादर करताय. सर्वांना नमस्कार. गतवर्षी आई माझं जग हे पुस्तक प्रकाशित झालं. आई आणि माता वसुंधरेवर कवितांचं असं एक पुस्तक होतं. तर मी माता वसुंधरेसाठीची एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे अस्तित्व. प्रश्न अस्तित्वाचा तुझ्याही आहे माझ्याही आहे, श्वास गुदमरलेला तुझाही आहे माझाही आहे, ओढ हिरवाईची तुलाही आहे मलाही आहे. मला माहीत आहे प्रदूषित पाणी वाहून नेणाऱ्या नद्यांना अंगा खांद्यावर खेळवायला तू कंटाळली असेल. माझ्या पुढे तर प्रश्न आहे, येणाऱ्या दिवसात प्यायला स्वच्छ पाणी तरी मिळेल काय? हा वृक्ष लागवडीची, हा जल व मृद संधारणाची तुझीही आहे माझीही आहे. तू अबोल आहेस, मी मात्र सारखा बोलतोय. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा. पण हाक माझी माणसांपर्यंत पोहोचतच नाही. परंतु माते वसुंधरे, मला खात्री आहे हाक तुझी, हाक माझी लवकरच मुला फुलांपर्यंत पोहोचेल. कारण प्रश्न अस्तित्वाचा तुझ्याही आहे माझ्याही आहे सर्वांच्याच आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुजारी सरांना विनंती करतो, त्यांनी अध्यक्षांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. कवयित्री धनश्री पाठक आलेले असतील तर त्यांनी विचारमंचावर यायचं आहे. गौरी पाठक यांचं स्वागत आणि त्यांची कन्या धनश्री पाठक हिलाही काव्य वाचनासाठी निमंत्रित कवी म्हणून विचारमंचावर मी आमंत्रित करतो आहे. यानंतर यशोदीप पब्लिकेशन च्या सर्वेसर्वा प्रसिद्ध कवयित्री, प्रकाशिका, प्राध्यापिका माननीय रूपालीताई अवचरे यांना विनंती करतो. माझं नाव धनश्री पाठक. धनश्रीताई, बरं ठीक आहे, होऊ दे. माझं नाव धनश्री पाठक. मी राष्ट्रभक्ती विषय निवडलेला आहे कवितेसाठी आणि अनेक तरुणींचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती मी कविता केलेली आहे. तर मी ती सादर करते. एक तपस्वी जसा प्रगटला तिमिराला भेदून, सूर्यपुत्र का वायुपुत्र तो क्रांतीवीरांचा मुकुटमणी. मातृभूमीच्या मुक्तीसाठी त्याचे रक्त उसळले, विदेशी कपड्यांच्या होळीने ब्रिटिश सरकार बिथरले. लेखणीचे अस्त्र परजते अन मुष्टीमधला प्रहार, मंत्रासारखे शब्द ऐकता युवक हे सोडूनी घरदार. हिंदुत्वाची अखंड शक्ती, डोळ्यातील ती निस्सीम भक्ती, वेताचे ते आघात सोसता बारी सुद्धा थरथरती. विधात्याचा वरद हस्त तो अस्त्रशस्त्र तत्व मानुनी, स्वीकारले अफाट सागरामधले अंदमानचे काळे पाणी. भारतभूचे दर्शन घेण्या घातली सागराला गवसणी, उडी घेतली तोडून शृंखला छेदुनी अथांग पाणी. आयुष्याचा यज्ञ पेटला, अनेकांच्या समिधा पडल्या, स्वातंत्र्याच्या पहाटे जन्मठेपेच्या बेड्या सुटल्या, जन्मठेपेच्या बेड्या सुटल्या. धन्यवाद. धन्यवाद धनश्री, खूप छान रचना सादर केली. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार, खळखळूया या उदय शृंखला हाता पायात,
या प्रसिद्ध रचनेची आठवण करून देणारी रचना धनश्रीनं सादर केली. राष्ट्रभक्ती संमेलन उत्तरोत्तर रंगत चाललेलं आहे. यानंतर यशोदीप पब्लिकेशनच्या रुपालीताई अवचरे यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांची रचना सादर करावी. सर्वांना नमस्कार. खरं तर पर्यावरण म्हटलं की गावाकडे जायला पाहिजे, म्हणूनच माझी ही गावाकडची कविता. कारण शहरामध्ये खूप कमी झाडं पाहायला मिळतात. शीर्षक आहे गझलेचं गावी माझ्या. माणुसकीचे दिसते रिंगण गावी माझ्या, माणुसकीचे दिसते रिंगण गावी माझ्या, आनंदाची असते शिंपण गावी माझ्या. गर्दीमध्ये असे एकटी मी पण झेलत, गर्दीमध्ये असे एकटी मी पण झेलत, पारावरती गजबजती क्षण गावी माझ्या, पारावरती गजबजती क्षण गावी माझ्या. वळणे वळणे घेतच येते नदी प्रवाही, वळणे वळणे घेतच येते नदी प्रवाही, समृद्धीची करते उधळण गावी माझ्या, समृद्धीची करते उधळण गावी माझ्या. जरा जरासे दुःखच शहरी हळवे करते, जरा जरासे दुःखच शहरी हळवे करते, लढण्याचीही मिळते शिकवण गावी माझ्या, लढण्याचीही मिळते शिकवण गावी माझ्या. करमायेचा कुठे न दिसतो शहरामध्ये, करमायेचा कुठे न दिसतो शहरामध्ये, सारवलेले असते अंगण गावी माझ्या, सारवलेले असते अंगण गावी माझ्या. माया ममता कुठे शोधतो इकडे मित्रा, माया ममता कुठे शोधतो इकडे मित्रा, प्रेमाची रे असते पखरण गावी माझ्या, प्रेमाची रे असते पखरण गावी माझ्या. वाटे इतुके येथे होती नात्यांचे या, वाटे इतुके येथे होती नात्यांचे या, शेतालाही नसते कुंपण गावी माझ्या, शेतालाही नसते कुंपण गावी माझ्या. माणुसकीचे दिसते रिंगण गावी माझ्या, आनंदाची असते शिंपण गावी माझ्या, गावी माझ्या. धन्यवाद. गावाचं आणि शहराचं नेमकेपणाने आणि प्रतिभावंत शब्दात वर्णन करणारी प्रतिभा संपन्न कवयित्री रुपालीताई अवचरे सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर कवी संमेलनामध्ये आगळा वेगळा रंग भरण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे युवा कवयित्री अस्मिता मराठे. अस्मिता मराठे आपली रचना सादर करतायत. तत्पूर्वी शैलजा शहासने यांना मी काव्यमंचावर यायची विनंती करतो. वनगे, शैलजा वनगे. नमस्कार, मी अस्मिता आपण राजेंद्र विचारांच्यावर मराठे. यायचंय. हा अस्मिता. नमस्कार, मी अस्मिता राजेंद्र मराठे. चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन ज्याचं ब्रीजवाक्यच आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रभक्ती आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मी माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माती. ऊन पाऊस लेऊन सोनं पिकविते माती, ऊन पाऊस लेऊन सोनं पिकविते माती, घट्ट रुजवावी नाळ जगा शिकविते माती, घट्ट रुजवावी नाळ जगा शिकविते माती. धरणीच्या पोटामध्ये घेते दडून या नीज, धरणीच्या पोटामध्ये घेते दडून या नीज, मग ओला होते माती आणि अंकुरते बीज. धरणीच्या पोटामध्ये घेते दडून या नीज, मग ओला होते माती आणि अंकुरते बीज. बीज डुलते फुलते त्याचे उंच होई झाड, बीज डुलते फुलते त्याचे उंच होई झाड. त्याच्या छायेत विसावे कोणी वासरू उनाड, त्याच्या छायेत विसावे कोणी वासरू उनाड. तरुवेलींचा गजन्म जसे मातीचे सजणे, तरुवेलींचा गजन्म जसे मातीचे सजणे. पुन्हा मातीत रुजणे, पुन्हा मातीत विझणे, पुन्हा मातीत रुजणे, पुन्हा मातीत विझणे. धन्यवाद. देशभक्तीची परंपरा जर कोणी पुढं नेऊ शकत असेल तर तो शेती मातीत वावरणारा कवी युवा कवयित्री अस्मिता मराठे यांनी अतिशय बहारदार परखडपणे आपले विचार आपल्या कवितेतून मांडले. यानंतर मी गौरी पाठक यांना विनंती करतो त्यांनी त्यांची रचना आपल्यासमोर सादर करावी. गौरी पाठक या
कवयित्री समाजसेविका आहेत. माननीय व्यासपीठ आणि रसिकजन, राष्ट्रभक्ती हा विषय आहे आणि पर्यावरण विषय आहे. नुकतेच आपले सरसेनापती बिपिन रावत गेले, त्यांच्यासाठी 4 ओळी लिहिल्या आहेत. प्रयत्न केला, म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे. आणि कर्नाळ चॅरिटेबल ट्रस्टचं हे अगदी निस्सीम वाक्य की राष्ट्रभक्ती हाच विषय, तो विषय सोडून दुसरीकडे जायचं नाही. त्यामुळं नेशन फर्स्ट हे डोक्यात कर्नाळ चॅरिटेबल दिसलं की घोंगावतं माझ्या. प्रयत्न केलेला आहे. सरसेनापती बिपिन रावत यांना श्रद्धांजली. राष्ट्र उन्नती हाच धर्म, राष्ट्र उन्नती हाच धर्म, देशभक्ती हेच कर्म, देश संरक्षणा सिद्ध राहणे, जगण्याचे माझे हेच मर्म, दाखवून दिले तुम्ही जगी. राष्ट्राकरिता राहिली तेवती, अखंड तुझी भक्ती, संकटाशी सामना करुनी थकली नाही निधडी छाती. कार्यमग्नी जीवन असावे, मृत्यू हीच विश्रांती, दिव्यत्वाची मशाल आहे सदैव येथे पेटती. तुम्हासारखे शूरवीर असे देशाचा अभिमान, स्मरण करिता तुमचे चित्ती विलसते माझ्या समाधान. राष्ट्रा माझ्या नेहमी मिळो, असा सरसेनापती, देशा मग माझ्या कसली उरेल मग भीती. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. असे ज्ञानदाते घडे ज्ञानदान, कवींचे प्रभावी तिथे योगदान, अशा व्यासपीठी सुखानंद घेऊ, मनी शारदेचे चला गीत गाऊ, मनी शारदेचं गीत गुणगुणतच मी पुढच्या कवयित्रींना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. शैलजाताई वानगे, आयोजक चंद्रकांत शहासणे यांच्या भगिनी शैलजाताई वानगे आपली रचना सादर करतात. नमस्कार. सर्वप्रथम कर्नाळ चॅरिटेबल ट्रस्टचे मनोमन कौतुक करते आणि इथे संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आजचा विषय हा खूपच गम्य, म्हणजे अगदी गम्य विषय आहे की राष्ट्रभक्ती, पर्यावरण, देशभक्ती. तर मी पर्यावरणावरती 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या या संधी मिळाल्यामुळे मी आता, माझा हा पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता, संधीचा फायदा घ्यावा म्हणून 2 शब्द तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करते. गोड मानून घ्या ही विनंती. फुलं पानं झाडांचे मजला फार आकर्षण, म्हणूनच करते वृक्षारोपण, राखले जाईल पर्यावरण. झाडे लावा झाडे जगवा राखा आदर निसर्गाचा, नको प्लास्टिक ठेवू स्वच्छता, तोल राहील पर्यावरणाचा. पाने हिरवी झाडांची सांगत आता माणसाचं, राखा सृष्टीचे सौंदर्य, प्राणवायू श्वसनास. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तत्पूर्वी मकरंद घाणेकर आलेले आहेत का? आलेले असतील तर त्यांनी विचारमंचावर, काव्यमंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मकरंदजी घाणेकर. यानंतर कवितेच्या क्षेत्रामध्ये आश्वासक नाव, ज्येष्ठ कवयित्री स्वातीताई दिवाण यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांची रचना सादर करावी. स्वाती दिवाण. नमस्कार. राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामध्ये माझी राष्ट्रावर नक्कीच भक्ती आहे आणि ती का आहे हे मी 4 शब्दात सांगणार आहे. माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे कारण याच भारतातील दुष्ट जिजाईने
याच भारतातील दुष्ट जिजाईने गोऱ्यांच्या प्रेमात फसून उमाजी नाईक सारख्या सख्या भावाचा खून केला, उमाजी नाईक सारख्या सख्या भावाचा घात केला, तरी सुद्धा दुसऱ्या जिजाईने छत्रपती शिवराय सारखा शिवराज निर्माण केला. म्हणून माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे. विमाने, तोफा, जहाजे यामध्ये भ्रष्टाचार करून देश अडचणीत आणणारे असंख्य लोक आहेत. तरी सुद्धा डिफेन्स खातं सांभाळणारे बिपिन रावत सारखे आपल्या भारतात आहेत आणि पृथ्वीसिंग चौहान सारखे कॅप्टन या देशात आहेत. म्हणून माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे. स्त्रियांच्याकडे कामुक नजरेनं पाहणारे, वृद्ध बालकांना गैर लुबाडणारे समाजकंटक जागोजागी पोकाळलेले आहेत. तरी सुद्धा या कलियुगामध्ये सिंधुताई सपकाळ सारख्या समाजसेविका आपल्यामध्ये आहेत. कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणारे बाबा आमटे आमच्या देशात आहेत. म्हणून माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे. सत्ता संपत्तीसाठी कोणत्याही थराला जाणारे, सामाजिक शैक्षणिक घोटाळे करणारे, भ्रष्टाचार करणारे आज इथं आहेत. तरी सुद्धा भारताची मान ताठ करणारे जागतिक बलाढ्य कंपन्यांमध्ये CEO पदी, उच्चपदी काम करणारे आमच्या भारताचे सुपुत्र VMware मध्ये रंगराज रघुराम आहेत, IBM मध्ये अरविंद कृष्ण आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये सत्या नडेल आहेत, गुगल मध्ये सुंदर पिचाई आहेत, ट्विटर मध्ये पराग अगरवाल आहेत. आणि म्हणून माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे. इथे पैशासाठी इमानच काय, स्वतःच्या बायका मुली विकतात. असा असून सुद्धा शत्रूनं शरीराचे तुकडे केले तरी सुद्धा आपल्या देशाचा, आपल्या स्वराज्याचा स्वाभिमान बाळगणारा शंभूराजा संभाजी हा आमचाच आहे. जीवाची पर्वा न करता सागराला मिठी मारणारे सावरकर आमचेच. आणि साक्षात मृत्यूच्या दाढेत जाऊन देशाची मान ताठ करणारा अभिनंदन वर्धमान हा भारताचा सुपुत्र आहे. म्हणून माझ्या देशावर भक्ती आहे. देशातील गुप्त बातम्या शत्रूला सांगून फितुरी करणारे कितीतरी जण आहेत. आता कितीतरी जण फितुरी करणारे आहेत. तरी सुद्धा माझ्या बंधू भगिनीनो, अशी हाक विश्वाला देणारे विवेकानंद हे आमचेच आहेत. आणि तुम्हाला सांगते की अशी विश्व परिषदेमध्ये जिंकणारे विवेकानंद आमचेच आहेत. भारताचे निळे जेव्हा हिरव्यांच्याकडून हरतात, तेव्हा सगळे भगवे होतात. म्हणून माझ्या राष्ट्रावर भक्ती आहे. दहशतवादी ओढतात, अविचारी करते युवा पिढीला. भारत माता आहे खंबीर सगळ्यांना सांभाळायला. नष्ट करा या अज्ञानाच्या या घोर तिमिराला. जन्मभूमी आणि जननीसाठी कृतार्थ थरथरण्याला. जात पात वा धर्माचा जिथे नाही भेदभाव. समानता नांदू दे आणि कुणीच नाही रंग राव. खरं सांगू, किती दिवस आहे प्रवासाचा ठाव, किती चालायचं आहे नाही माहिती. फक्त आणि फक्त भारत मातेवर माझी आहे भक्ती. फक्त आणि फक्त भारत मातेवर माझी आहे भक्ती. धन्यवाद. स्वातीताई, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अध्यक्षांना विनंती करतो, स्वाती दिवाण यांचा सन्मान करायचा आहे. लेखणी तुझीच मी तुलाच देव मानते. लेखणी तुझीच मी तुलाच देव मानते. देवळात नाचरी मनोमनीच राहते. अशी ही लेखणीची ताकद. आणि ही लेखणीची ताकद किंवा लेखणीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आठवण होते बहारदारपणे आपले शब्द जनमानसात रुजवणाऱ्या कवींची.
पुढच्या कवीला आमंत्रित करण्यापूर्वी आपण एक महत्त्वाचा पुरस्कार जाहीर करणार आहोत. आयोजक चंद्रकांत शहासणे सरांना मी विनंती करतो त्यांनी त्या महत्त्वाच्या पुरस्काराची उद्घोषणा करावी.